press the bell icon on the YouTube app and never miss another update. शुभ दिन बच्चों, आज मैंने आपको नया पाठ आरंभ कर रही हूँ। यानी आपका जो अगला पाठ है, जब मुझको सांप ने काटा। ओके, शुरू करेंगे। पाठ 12, जब मुझको सांप ने काटा। देखो ना, अभी ओपन पेज नंबर 103। ओके, मैं पाठ पढ़ते जाती हूँ। अब क्या करना है, ध्यान से सुनना और देख लेना है, जैसे ही मन में ही बोलना चाहिए। पाठ 12, जब मुझको सांप ने काटा। एक दिन मैंने अपने आहते में एक छोटा सा सांप रेंगते देखा। वह धीरे धीरे रेंग रहा था। मुझको देखते ही वहां भागा और वहीं पर पड़े हुए नारियल के एक खोल में घुसकर छिप गया। मैंने पत्थर का एक टुकड़ा उठाया और उससे नारियल के खोल का मुंह बंद कर दिया। उसे लेकर मैं नानी के पास दौड़ गया। मैंने कहा, नानी देखो, मैंने सांप पकड़ा है। नानी चीकुटी, सांप! वह इतना घबरा गई कि लगी जोर जोर से चीखने पुकारने। नाना ने सुना तो अंदर दौड़ आए। जब उन्हें पता चला कि नारियल के खोल के अंदर सांप है, तो उन्होंने मेरे हाथ से उसे छीनकर दूर फेंक दिया। नन्हा सांप बाहर निकल आया और रेंगता हुआ पास की झाड़ी में गायब हो गया। नाना ने मुझसे कहा, खबरदार, फिर कभी सांप के पास मत जाना। सांप बहुत खतरनाक होता है। उसी दिन शाम को मैं एक बर्ड को पकड़ने की कोशिश कर रहा था कि उसने काट खाया। बड़ी जोर से दर्द उठा। मुझे दर्द से कराहते देखकर नानी ने सोचा कि मुझे सांप ने काट लिया है। मैंने दौड़कर नानी को उंगली दिखाई। उन्होंने जल्दी से नाना को पुकारा। यहाँ तक रहने दे। देखो, एक दिन मैंने अपने आहते में छोटा सा सांप रेंगते देखा। आहत यानी आंगन में। आहते यानी आंगन। घर के सामने बाहर जो जगह रहता है ना, उसे हम क्या कहते हैं, आंगन कहते। कन्नड़ದಲ್ಲಿ ಹೇಳಿದ್ರೆ अंगड़। एक छोटा सा सांप रेंगते देखा। छोटा सा सांप यानी स्नेक। कैसे चलता है वो? रेंगते देखा। रेंगते ಅಂದ್ರೆ ಅದು ಹೆಂಗ್ ಮಾಡುತ್ತೆ, ತೆಳ್ಕೊಂಡು ಹೋಗುತ್ತೆ ತಾನೆ, ನಮ್ಮಂಗೆ ನಡೆಯೋದಕ್ಕೆ ಬರೋದಿಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ. ಸಾರಿ, ಹಾವೇನ್ ಮಾಡುತ್ತೆ, ತೆಳ್ಕೊಂಡು ಹೋಗುತ್ತೆ. ರೇಂಗ್ನ ಅಂದ್ರೆ ತೆಳ್ಕೊಂಡು होगोदु। सांप यानी स्नेक, जिसे हम पन्नग भी बोलते हैं। सांप को पन्नग भी बोलते हैं। रेंगना ಅಂದ್ರೆ ತೆವಳೋದು। धीरे धीरे रेंग रहा था। मुझको देखते ही वहां भागा और वहीं पर पड़े हुए नारियल के एक कोल में घुसकर छिप गया। नवेनु अल्लेनु होने, उसने क्या देखा था? रेंगते हुए सांप को देखा था। उसने बोल रहा है, वहां मुझे देखते ही ನೀವು ಮಾತಾಡ್ಕೊಂತ ಕೂತಿರ್ತೀರಿ, ಗಲಾಟೆ ಮಾಡ್ತಿರ್ತೀರಿ. ಟೀಚರ್ ಬಂದ್ರು ಅಥವಾ ಮತ್ತಿನ್ಯಾರೋ ಬಂದ್ರು, ಕ್ಲಾಸ್ ರೂಮಿಗೆ ಬರ್ತಿದ್ದಂಗೆ ಅಲ್ಲಿ ಯಾರೋ ವಿಂಡೋನಲ್ಲಿ ಬರೋದು ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. ಅವಾಗ ಏನು ಮಾಡ್ತೀರಿ? ಬಂದರು, ಟೀಚರ್ ಬಂದರು, ಸರ್ ಬಂದರು ಅಂತ ಏನು ಮಾಡ್ತೀರಿ? ಗಪ್ ಚುಪ್ ಆಗಿಬಿಡ್ತೀರಿ. ಕ್ಲಾಸ್ ರೂಮಲ್ಲಿ ಓಡಾಡ್ತಾರೆ, ಓಡೋಗಿ ಏನು ಮಾಡ್ತೀರಿ? ನಿಮ್ಮ ಡೆಸ್ಕಲ್ಲಿ, ನಿಮ್ಮ ಸೀಟಲ್ಲಿ ಕೂರ್ತೀರಿ. ಆ ರೀತಿಯಾಗೆಲ್ಲ ಮಾಡ್ತಿರಲ್ಲ, उसी तरह उसने बोल रहा है, वहाँ सांप मुझे देखकर। ಈ बच्चा ने बोल रहा है, सांप मुझे देखकर ಅಂದ್ರೆ ನನ್ನ ನೋಡಿ ಏನು ಮಾಡ್ತದು? भाग गया है ना। मुझे देखते ही
भागा और वहीं पर पड़े हुए नारियल के ಕೋಲ್ में ಎಳ್ನೀರನ್ನ ಕುಡಿದು ಬಿಸಾಡಿರ್ತಾರಲ್ವ ಎಳ್ನೀರಿದ್ದು ಖಾಲಿದು ಅದರಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಏನು ಮಾಡ್ತದು ಸೇರ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ತು ಗುಸ್ಕರ್ ಚಿಪ್ ಗಯ ಗುಸ್ಕರ್ ಅಂತಂದ್ರೆ ಹೋಗಿ ಸೇರ್ಕೊಂಡು ಬಚ್ಚಿಡ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ತು मैंने एक पत्थर का मैंने पत्थर का एक टुकड़ा उठाया और उससे नारियल के कोल का मुंह बंद कर दिया है ना मैंने एक पत्थर लिया ಹೇಗಿರುತ್ತೆ ಇದು ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಇದು ಎಳ್ನೀರು ಅಂತ ತಿಳ್ಕೊಳ್ರಿ ಇಲ್ಲಿ ಏನಿರುತ್ತೆ ಇಲ್ಲಿ ಹೋಲ್ ಮಾಡಿರ್ತೀವಿ ಒಂದು ಸ್ಟ್ರಾ ಆಗುವಷ್ಟು ಇನ್ನೇನು ಹೋಗುವಷ್ಟು ಏನು ಮಾಡಿರ್ತೀವಿ ನಾವು ಅದಕ್ಕೆ ಹೋಲ್ನ ಮಾಡಿರ್ತೀವಿ ಈ ಪ್ಲೇಸಲ್ಲಿ ಅಲ್ವಾ ಇಲ್ಲಿ ಹೋಲ್ ಇರುತ್ತಲ್ವಾ ಆ ಒಂದು ಪ್ಲೇಸಲ್ಲಿ ಆ ಒಂದು ಪ್ಲೇಸಿಗೆ ಏನು ಮಾಡ್ದ ಅವನು ಪತ್ತರ್ ಯಾನಿ ಸ್ಟೋನ್ पत्थर लेकर उस कोल को बंद कर दिया बंद कोल बंद यानी क्लोज ओके बंद इसका विलोम शब्द होता है कोल बंद कर दिया उसे लेकर मैं नानी के पास दौड़ गया देखो वहां पर आपको दिखाई दे रहा है उसने क्या कर रहा है उस नारियल को लेकर नानी के पास आया है जिसको यानी जिस कोल को उसने क्या किया है पत्थर से बंद कर दिया है वहाँ पकड़कर ಹೊತ್ತಾನೆ ಆ ಒಂದು ಎಳ್ನೀರಿನ ಬಾಯಿನ ಏನು ಮಾಡಿದೆ ನಾನು ಕಲ್ಲು ತಗೊಂಡು ಕ್ಲೋಸ್ ಮಾಡಿ ಅದನ್ನು ಹಿಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೀನಿ उसे पकड़कर नानी के पास आया है नानी के पास दौड़ कर गया है ना कैसे गया वहाँ दौड़ते दौड़ते गया ನಾವು ಕೂಡ ಎಲ್ಲಾದರೂ ಏನಾದರೂ ನೋಡಿದ್ವಿ ಅಂತಂದರೆ ಹಾವು 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 ಅಂತ ಹೆಂಗೆ ಹುಡುಕ್ತೀವಲ್ವ ಆದರೆ ಅವನು ಹೆದರ್ಲಿಲ್ಲ ಅದಕ್ಕೆ ಅದು ಹೋಗಿ ಅದನ್ನು ಹಿಡ್ಕೊಳಕ್ಕಂತ ಹೋಗಿದ್ದಾನೆ उसे पकड़ने के लिए गया था उसे देखकर यानी जिस लड़के को देखकर वहाँ सामने क्या किया नारियल के कोल में जाकर चिप लिया है ना उस नारियल के कोल को उसने क्या किया एक पत्थर लेकर बंद कर दिया और उसे पकड़कर अपनी नानी के पास दौड़कर आया था मैंने कहा नानी देखो मैंने सांप पकड़ा है देखो उसने नानी के पास आते ही क्या बोलता है नानी देखो मैंने सांप पकड़ा है ನೋಡಿ ಅಜ್ಜಿ ನಾನು ಏನು ಮಾಡಿದೀನಿ ಹಾವನ್ನ ಹಿಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೀನಿ ನಾನಿ ಚೀಕುಟಿ ಸಾಮ್ ತಾನೆ ಹಾವ 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 ಹಾವು ಹಾವು ಅಂತ ಕಿರ್ಚಾಡ್ತೀವಲ್ವಾ ನೀನು ಹಾವು ಹಿಡ್ಕೊಂಡು ಬಂದಿದೀಯಾ ಅಂತ ಏನು ಮಾಡ್ತಾಳೆ ಅವಳು ಒಂದೇ ಸಮಯ ಚೀರ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ತಾಳೆ ಚೀಕುಟಿ ಅನಿ ಚಿಲ್ಲಾನ ಚೀಕ್ನೆ ಅನಿ ಚಿಲ್ಲಾನ ಕೂಗೋದು चीकुटी यानी चिल्लाना वहाँ इतना घबरा गई कि लगी जोर जोर से चीखने पुकारने है ना घबरा गई कि घबराना यानी भयभीत हो जाना घबराना यानी भयभीत हो जाना भयभीत होकर उसने क्या करने लगी चीखने पुकारने लगी है ना ಕೂಗ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ ಅರ್ಚಿಸಿದಾಳೆ ಹೊತ್ತಾನೆ ಅರ್ಚಾಡ್ತಿದ್ದಾಳೆ ಕೂಗಾಡ್ತಿದ್ದಾಳೆ नाना ने सुना तो अंदर दौड़ आए ಅವಳು ಏನು ಆ ಅಜ್ಜಿ ಕಿರ್ಚ್ಕೊಡೋದನ್ನ ಕೇಳ್ಕೊಂಡು ಆ ಹುಡುಗನ ತಾತನೂ ಕೂಡ ಏನು ಮಾಡಿದ್ರು ಓಡ್ಬಿಟ್ಟು ಬಂದ್ಬಿಟ್ರು अब उन्हें पता चला कि नारियल के कोल के अंदर सांप है ना उनको अब पता चल रहा है कि उस नारियल की कोल में ಅಂದ್ರೆ ಎಳ್ನೀರಲ್ಲಿ ಏನಿದೆ ಒಂದು ಹಾವು ಇದೆ ಅಂತ ಗೊತ್ತಾಯ್ತು ಆ ಒಂದು ಖಾಲಿ ಚಿಪ್ಪಲ್ಲಿ ಹಾವಿದೆ ಅಂತ ಅವ್ರಿಗೆ ಗೊತ್ತಾಯ್ತು उन्होंने मेरे हाथ से उसे छीन कर दूर फेंक दिया है ना पास दूर फेंकना ಎಸೆಯೋದು ಥ್ರೋ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಲ್ವಾ ಎಸೆಯೋದು फेंक दिया नन्हा सांप बाहर निकल आया और रेंगता हुआ पास की झाड़ी में गायब हो गया उसे फेंकते ही ताने ನಾವು ನೀರಿನ ಬಾಟ್ಲು ಅಥವಾ ಇನ್ನೇನೋ ಎಳ್ನೀರು ಅಕಸ್ಮಾತ್
ನಮ್ಮ ಕೈಯಿಂದ ಜಾರ್ಕೊಂಡು ಹೋಗಿ ಬಿತ್ತು ಅಂತಂದ್ರೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಅದರಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ನೀರು ಪುಟ್ಟದ ಹೊರಗಡೆ ಬರುತ್ತೆ, ಹೌದ್ ತಾನೆ? ಹಾಗೇನೆ ಅದು ಕೆಳಗಡೆ ಬೀಳ್ತಿದ್ದಂಗೆನೆ ನೀ ವहाँ नीचे गिरते ही फेंक दिए है ना, दूर फेंक दिए ना, उस समय वहाँ नीचे गिरते ही वो पत्थर गिर गया। उस कोल से सांप बाहर आकर पास के झाड़ी में क्या हुआ, वो गायब हो गया। ಗಾಯಬ ಏನಿ ಕಳೆದೋಯ್ತು ಅಲ್ವಾ, ಅಲ್ಲೇ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಪೊದೆನಲ್ಲಿ ಅದು ಮರೆಯಾಗ್ಬಿಡ್ತು। नाना ने मुझसे कहा खबरदार, फिर कभी सांप के पास मत जाना, खबरदार। अरे खबरदार, ಇನ್ನು ಸರಿ ನೀನು ಏನಾದರೂ ಹೋಗು ನೋಡು ಹಾವ್ ಹತ್ರ। सांप बहुत खतरनाक होता है, खतरनाक यानी डेंजर, खतरनाक और खतरनाक, खतरनाक को हम अंग्रेजी में कहते हैं डेंजरस, ಅಂದರೆ ತುಂಬ ಅಪಾಯಕಾರಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಯಾವುದು, ಹಾವು। ಖತರ್ನಾಕ್ ಯಾನಿ ಡೇಂಜರಸ್। ಅಂದರೆ ಅದು ಕಚ್ಚಿದು, ಹಾವೇನಾದರೂ यानी सांप ने काटा तो हम मर भी सकते हैं, इसलिए नाना ने उसे खतरनाक बोल रहे हैं। खतरनाक यानी डेंजरस। वहाँ बहुत ही खतरनाक होता है। उसी दिन शाम को मैंने एक बर्ड को पकड़ने के लिए कोशिश कर रहा था, उसने काट खाया। देखो उसी दिन यानी उसने शाम को उस नारियल के कोल में पकड़ लिया था ना, उसी दिन ಅಂದರೆ ಅದೇ ದಿನನೇ, ಆ ದಿನನೇ ನಾನು ನಿಮಗೆ ಮೊನ್ನೆ ನೋಟ್ಸ್ ಬರ್ಸಿದ್ದೆ, ಹೌದ್ ತಾನೆ? अदे दिन ने यानी मैंने आपको कल नोट्स दिखाई थी, उसी दिन मैंने आपको प्रश्नोत्तर पढ़ने के लिए बोली थी, है ना? तो हेल्ती बोलो हागे। उसी दिन शाम को मैं एक बर्ड को पकड़ने को कोशिश कर रहा था। बर्ड यानी एक कीड़ा, है ना? यहाँ एक कीड़ा होती है, काटने से बहुत ही पीड़ा होती है। बर्ड यानी एक कीड़ा होती है। बर्र यानी एक कीड़ा, यहाँ बर्फ काटने से बहुत ही पीड़ा होती है। ಇದು ಒಂದು ರೀತಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಇನ್ಸೆಕ್ಟ್ಸ್, ಇದು ಏನಾದರೂ ಕಚ್ಚಿತು ಅಂತಂದ್ರೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ತುಂಬಾನೇ ಅಪಾಯಕಾರಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು। ಓಕೆ, ಬರ್ನೆ ಕಾಟ್ ಕಾಯ, ಇದೇನು ಮಾಡ್ತು, ಅವನಿಗೆ ಕಚ್ಚಿಬಿಡ್ತು। वही सॉरी बड़ी जोर से दर्द उठा, दर्द यानी पेन, बड़ी जोर से बर ने उसे काटा था ना, इसलिए उसे बहुत ही दर्द हो रहा था, दर्द उठा। मुझे दर्द से कराहते देखकर नानी ने सोचा कि सांप मुझे ने काट लिया है ना? मैंने दर्द से कराहते देखकर, ನೋವು 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 ಅಂತ ನಾನು ಒದ್ದಾಡೋದನ್ನ ನೋಡಿ, है ना, वहाँ नानी समझ गई कि सांप ने मुझे काटा है। ಆ ಅಜ್ಜಿ ಏನಾದ್ರು ತಿಳ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ತಾರೆ, ಹಾವು ಇವನಿಗೆ ಕಚ್ಚಿದೆ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ತಾರೆ, ಹೊತ್ತಾನೆ? ಹಾವು ಇವನಿಗೆ ಕಚ್ಚಿದೆ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಳ್ತಾರೆ। मैंने दौड़कर नानी को उंगली दिखाई, उंगली यानी फिंगर, ओढ़ोगबिट यानी उसने भाग कर, क्या करता है, भाग कर नानी के पास जाकर अपनी उंगली दिखाई, दिखाई यानी तोर्सोदु। क्या दिखाई, उंगली, क्योंकि वहाँ उस उंगली को बर ने काटा था ना, इसलिए उसने क्या किया, उंगली को दिखाया। उन्होंने जल्दी से नाना को पुकारा, है ना? नानी उस समय क्या की, नाना को पुकारा। यहाँ तक मैंने पढ़ी थी ना, आगे देखेंगे। नाना तुरंत दौड़ आए और मेरी उंगली को देखा, जहाँ बर ने काटा था वहाँ नीला निशान पड़ गया था। वहाँ चट मुझे गोद में उठाकर बाहर भागे। बाग और धान के खेतों को पार करके भागते भागते वहाँ अपने
घर से दूर एक छोटी सी झोपड़ी के सामने जाकर रुके। वहां पहुंचते ही उन्होंने आवाज लगाई। देखो, नानी ने जोर से पुकारने लगी ना, उस समय ನಾನಾ ಕ್ಯಾಕೆರೆ ತುರಂತ ದೌಡಾಯೆ. ತುರಂತ ಯಾನಿ ಸಡನ್ ಆಗಿ ತಕ್ಷಣಕ್ಕೇನೆ. ನೀವು ಯಾರಾದ್ರೂ ಏನೋ ಕಿರ್ಚಿದ್ರಿ, ಮನೇಲಿ ಏನಾದ್ರು ಕಿರ್ಚಾಡ್ತಿದ್ರಿ ಅಂತಂದ್ರೆ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಅಮ್ಮ ಓಡ್ ಬಂದ್ಬಿಡ್ತಾರೆ ಏನಾಯ್ತು ಅಂತಂದು, ಹೊತ್ತಾನೆ. ಹಾಗೆ जिस तरह नाना दौड़ आए और मेरी उंगली को देखा, नाना भी मेरी उंगली को देखा। जहाँ बर ने काटा था वहाँ नीला निशान पड़ गया था। ನೀಲಾ ನಿಶಾನ ಅಂತಂದರೆ ಅಚ್ಚಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಂದರೆ ಬ್ಲೂ ಕಲರಲ್ಲಿ ಅದೇನಾಗಿರುತ್ತೆ, ತಿರುಗಿರುತ್ತೆ. ಹಾವು ಕಚ್ಚಿದಾಗ ಹೇಗೆ ಆ ಕಚ್ಚಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ಲೇಸಲ್ಲೆಲ್ಲ ಬ್ಲೂ ಕಲರ್ ಬಿಡುತ್ತೆ, ಅಂದರೆ ಅಚ್ಚಗಾಗಿರುತ್ತಲ್ವ. ನೋಡಿ, ನಾವೇನಾದರೂ ಡೋರಲ್ಲಿ ಇರುಗಿಸ್ಕೊಂಡಾಗ, ಡೋರಲ್ಲಿ ಬೆರಳನ್ನು ತಾಕಿಸ್ಕೊಂಡಾಗ, ಅಥವಾ ಜೋರಾಗಿ ಕಲ್ಲನ್ನ ಎಳೆದಾಗ, ಅಥವಾ ಗೋಡೆನೋ ಅಥವಾ ಡೆಸ್ಕ್ನೋ ತಾಗಿಸ್ಕೊಂಡಾಗ ಏನಾಗಿರುತ್ತೆ, ನಾವೇನು ಬಡಿಸ್ಕೊಂಡಿರ್ತೀವೋ ಅದಿಷ್ಟೇ ಪ್ಲೇಸ್ಗೆ ಏನಾಗಿರುತ್ತೆ, ಅಚ್ಚಗಾಗಿರುತ್ತೆ. ಅಥವಾ ಸಮ್ಟೈಮ್ ಮಣ್ಣಲ್ಲಿ ಹೊಡೆದಾಗ, ಅಥವಾ ಇಲ್ಲಿ ನೀವು ಹೊಡೆಸ್ಕೊಳಕ್ಕೋ ಪರಿಶ್ರಮ ಮಾಡಿಸ್ಕೊಳಕ್ ಹೋಗಿ ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ಮಿಸ್ ಆಗಿ ಏಟ್ ಬಿದ್ದಾಗ, ಅದೇನಾದ್ರು ಫೋರ್ಸಬಲಿ ಬಿದ್ದಿತ್ತು ಅಂದರೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಅದಿಷ್ಟೇ ಪ್ಲೇಸ್ಗೆ ಅಚ್ಚಗಾಗ್ಬಿಡುತ್ತೆ, ಹೊತ್ತಾನೆ. ಹಾಗೇನೆ ನೀವೆಲ್ಲನೂ ಬಿದ್ದು ಏಟ್ ಬೀಳಿಸ್ಕೊಂಡಾಗೂ ಕೂಡ ಏನಾಗುತ್ತೆ, ಅಲ್ಲಿ ಅದಿಷ್ಟೇ ಪ್ಲೇಸಲ್ಲಿ ಬ್ಲೂ ಕಲರ್ ಡಾರ್ಕ್ ಆಗಿರುತ್ತೆ. ಅಂದರೆ ರಕ್ತ ಅಲ್ಲೇ ಕಟ್ಬಿಟ್ಟು ಏನಾಗಿರುತ್ತೆ, ಅದು ಡಾರ್ಕ್ ಬ್ಲೂ ಕಲರ್ ಆಗಿಬಿಡುತ್ತೆ, ನಂಜಾಗ್ಬಿಡುತ್ತೆ. ಅಲ್ಲಿ ಅದಿಷ್ಟಕ್ಕೇನೆ ಬ್ಲಡ್ ಸರ್ಕ್ಯುಲೇಷನ್ ಇಲ್ಲದೆ ಏನಾಗುತ್ತೆ, ಅದು ಹಚ್ಚಗಾಗ್ಬಿಡುತ್ತೆ. ಹಾವು ಕಚ್ಚಿದಾಗ, ಅಥವಾ ನಾವೇನಾದ್ರು ಬಡಿಸ್ಕೊಂಡಾಗ, ಡೋರಲ್ಲಿ ಕೈ ಇರಿಸ್ಕೊಂಡಾಗ, ಜೋರಾಗಿ ಪೆಟ್ಟು ಬಿದ್ದಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ, ಅದಿಷ್ಟೇ ಪ್ಲೇಸಲ್ಲಿ ಏನಾಗಿರುತ್ತೆ, ಹಚ್ಚಗಾಗಿರುತ್ತೆ. ಅಂದರೆ ನೀಲಿ ಬಣ್ಣಕ್ಕೆ ಅದು ತಿರುಗಿರುತ್ತೆ. ಜೈಸೆ ಹಿ ಸಾಮ್ ಕಾಟ್ತೆ ಸಮಯ ಹಾವು, ಚೇಳು ಇವೆಲ್ಲ ಕಚ್ಚಿದಾಗ ಏನಾಗುತ್ತೆಪ್ಪ ಅಂತಂದರೆ ಆ ಜಾಗದಲ್ಲಿ ಏನಾಗಿರುತ್ತೆ, ನೀಲಿ ಕಲರ್ ಬಂದ್ಬಿಡುತ್ತೆ. ಓಕೆ, ನೀಲಾ ನಿಶಾನ್ಯಾನಿ, ನಿಶಾನ್ಯಾನಿ ಗುರುತು, ಚಿಹ್ನ. ನಿಶಾನ್ ಚಿಹ್ನ, ಗುರುತು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. यानी जिसे वहां बर ने काटा था ना उंगली को, वहां क्या पड़ा था, नीला निशान पड़ा था. नीला निशान गिर गया था. निशान यानी ಚಿಹ್ನ, ಅಂದರೆ ಆ ಇಷ್ಟೇ ಪ್ಲೇಸಲ್ಲಿ ಏನಾಗಿರುತ್ತೆ, ಮಾರ್ಕ್ ಆಗಿರುತ್ತೆ. वहां चट मुझे गोद में उठाकर बाहर भागे. देखो, वहां पर नाना ने उस लड़के को गोद में उठाकर क्या कर रहे हैं, भाग रहे हैं. ಅಯ್ಯೋ, ನನ್ನ ಮೊಮ್ಮಗನಿಗೆ ಏನೋ ಆಗ್ಬಿಡ್ತು, ಹಾವು ಕಚ್ಚಿಬಿಟ್ಟಿದೆ, ವಿಷ ಮೈಯೆಲ್ಲ ಏರ್ಬಿಡುತ್ತೆ, ಸುತ್ತೋಗ್ಬಿಡ್ತಾನೆ, ಇವನು ಡೇಂಜರ್ ಪರಿಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿದ್ದಾನೆ ಅಂತ ಏನು ಮಾಡ್ತಾನೆ, ಸಡನ್ನಾಗಿ ಆ ಮಗುನ ಗೋದ್ಮೆ ಉಟ್ಟಾಲೆ ಅಂದರೆ ಎತ್ಕೊಂಡ್ಬಿಡ್ತಾನೆ. ಎತ್ಕೊಂಡು ಎನಿ ಉಟ್ಟಾಕರ್ಕೆ ಯಾಕರ್ನೆ ಲಗೆ ಬಾಹರ್ ಬಾಗೆ, ಹೊರಗಡೆಗೆ ಓಡೋದಕ್ಕೆ ಶುರು ಮಾಡಿದ್ರು. ಬಾಗ್ और दान के खेतों को पार करके भागते भागते वहां अपने घर से दूर एक छोटी सी झोपड़ी के पास, झोपड़ी के सामने जाकर रुके. बाग और दान के खेतों को, है ना, ಹೊಲಗಳನ್ನ ತೋಟಗಳನ್ನ ದಾಟ್ಕೊಂಡು ಏನು ಮಾಡಿದ್ರು ಅವರು, ಏನಿ ಪಾರ್ ಕರ್ಕೆನೆ ಅದನ್ನ ದಾಟ್ಬಿಟ್ಟು, ಭಾಗ್ತೆ ಭಾಗ್ತೆ ಏಕ್ झोपड़ी के सामने जा पहुंचे. झोपड़ी यानी ಹಟ್, ಅಂದರೆ ಗುಡಿಸ್ಲು ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ ಇದಕ್ಕೆ. झोपड़ी यानी हट. भागते भागते एक झोपड़ी के सामने जाकर रुके. वहां पहुंचते ही उन्होंने आवाज लगाई. वहां जाकर पहुंचते ही उन्होंने चीख कर आवाज लगाई. यहाँ तक रहेंगे, आगे क्या होता है हम आगे क्लास में देखेंगे, है ना. या क्या हुआ, एक लड़का ने आंगन में खेल रहा था. उस समय एक सांप आंगन में रेंगते हुए जाकर एक नारियल के कोल में घुसकर छिप गया, है ना. उस लड़के को उसने पत्थर लेकर उसने मारने गया ना, उस समय वहां भागकर एक नारियल के कोल में जाकर छिप गया. और उस लड़के ने उस नारियल के कोल को पत्थर लेकर बंद कर दिया और उसे उठाकर नानी के पास आया. देखो नानी, मैंने सांप पकड़ा हूँ कहकर
बोलते ही नानी चीकुटी सांप कहकर चीकुटी चीखने लगी, पुकारने लगी। उस समय अपने यानी उस लड़के के नाना अंदर भाग आए, है ना। वहाँ बहुत घबरा गए। नहीं, उसने मैंने सांप पकड़ा हूँ कर बोलते ही उन्होंने बहुत घबरा गए, है ना। उस नारियल को लेकर दूर फेंके। उस समय उस सामने रेंगते हुए वहीं झाड़ी के पास जाकर गायब हो गया। नाना ने बोलते हैं खबरदार और एक बार सांप के पास मत जाना, वहाँ बहुत ही खतरनाक होता है। फिर बोले ये उसी दिन उस लड़का ने एक बर पकड़ने के लिए कोशिश कर रहा था, यानी उस बर ने उसकी उंगली को काट दिया। उस समय उसे बहुत दर्द होने लगा था, यानी उसने अपने नानी के पास जाकर अपनी उंगली दिखाता है। उसे देखकर नानी ने क्या करती है सांप ने काट लिया कर चिल्लाने लगती है। उस समय नाना ने अंदर आए और उस लड़के को गोद में उठाकर भागने लगे। भागकर एक झोपड़ी के सामने जाकर खड़े हुए हैं और खड़े होकर आगे क्या करते हैं इसे हम और एक क्लास में देखेंगे बच्चों। धन्यवाद।